पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। हरित धुळे सुंदर धुळेचा संकल्प महापालिकेकडून 10,000 सीड बॉल्स, 20,000 वृक्ष लागवडीचे लक्ष्य। पर्यावरण संवर्धनासाठी धुळेकर एकवटले। हरित धुळे कृती समितीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। झाडे लावा शहर वाचवा। धुळे महानगरपालिकेचा 20,000 वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प। धुळे शहरातील वाढते तापमान नियंत्रित करण्यासह पर्यावरण संवर्धन आणि शहरांचे सौंदर्यीकरण साध्य करण्यासाठी धुळे महानगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय। हरित धुळे सुंदर धुळे या संकल्पनेतून तब्बल 10,000 सीड बॉल्स तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। धुळे महानगरपालिका आणि हरित धुळे कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। सर्वांच्या सहभागातून हजारो सीड बॉल्स तयार करण्यात आले। सध्या धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत असल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे। या पार्श्वभूमीवर शहरात हरित क्षेत्र वाढवणे आणि पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे। त्यासाठी महापालिकेने सीड्स बॉल्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धनाची मोहीम सुरू केली आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेले 10,000 सीड्स बॉल आगामी पावसाळ्यात शहरातील विविध मोकळ्या जागा, डोंगराळ परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। या बियांपासून नैसर्गिकरित्या वृक्षांची वाढ होऊन शहराच्या हरित पट्ट्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। यावेळी बोलताना आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले की लोकसहभागाच्या माध्यमातून शहरात 20,000 वृक्षांची लागवड करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेणं आवश्यक असून या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलंय। तर आमदार अनुप अग्रवाल यांनी नागरिकांना आपल्या कॉलनी, परिसर आणि उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचं आवाहन केलंय। प्रत्येक नागरिकांना एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास धुळे शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनू शकते असं त्यांनी नमूद केले। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेला हा उपक्रम धुळे शहराच्या पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हरित धुळे सुंदर धुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची आशा व्यक्त केली जाते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबीटीव्ही न्यूज, धुळे। माझी वसुंधरा अभियानामधून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासंदर्भात शासनाच्या सूचना आहेत। धुळे महानगरपालिका दरवर्षी माझी वसुंधरा अभियानात अतिशय उत्कृष्ट काम करतं। आतापर्यंत 4 बक्षिसं धुळे महानगरपालिकेला मिळालेली आहेत। यावर्षी अधिक व्यापक प्रमाणात आणि एक लोकांच्या माध्यमातून, लोकांच्या जास्तीत जास्त सहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचा आमचा मानस आहे। आणि आपण बघतोय की धुळे महानगरपालिका क्षेत्र, धुळे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस तापमानही वाढत आहे। यावर्षी 45 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान आपल्याला गेलेलं आढळून आलेलं आहे। तर बीट द हीट आणि माझी वसुंधरा अभियान या 2 अभियानाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत। आणि यामध्ये आम्ही ग्रीन धुळे फोरम एक स्थापन केलेला आहे। महानगरपालिका क्षेत्रात जेवढ्याही सामाजिक संस्था पर्यावरण रक्षणासाठी आणि वृक्ष लागवडीसाठी काम करतात, या सगळ्यांचा समावेश आम्ही ह्या फोरममध्ये केलेला आहे। आणि ह्या फोरम आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा पहिला उपक्रम बीज गोळे बनवण्याचा, ज्याला आपण सीड बॉल्स म्हणतो, आज साधारणतः 10,000 सीड बॉल्स आम्ही बनवलेले आहेत। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये अजून जास्तीत जास्त संघटनांना एकत्र करून 1 लाखापर्यंत सीड बॉल बनवण्याचा आमचा मानस आहे। आणि हे सीड बॉल बनवल्यानंतर आम्ही ह्या महानगरपालिका क्षेत्राच्या आजूबाजूचं क्षेत्र, जिथे वनक्षेत्र राखीव असेल किंवा जिथे हे सुरक्षित राहतील अशा ठिकाणी हे सीड बॉल आम्ही प्लांटेशनसाठी टाकणार आहोत। याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने महानगरपालिका क्षेत्रात 10 फुटापेक्षा अधिक उंचीची झाडं लावण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतला होता। आमच्या पहिल्याच बैठकीमध्ये वेगवेगळे दानशूर व्यक्ती, चांगले उद्योजक आणि स्वयंसेवी संघटना यांनी 10,000पेक्षा जास्त झाडं आम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रॉमिस केलेलं होतं। आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे। आज साधारणतः 300 झाडं आम्हाला पहिल्या टप्प्यात मिळालेली आहेत। उद्या आणि परवा 3,000 झाडं प्राप्त होत आहेत। तर यावर्षी किमान लोकसहभागातनं 10 फुटापेक्षा अधिक उंचीचे 20,000पेक्षा जास्त झाडं लावू आम्ही 100%। आणि हे फक्त कागदावर न राहता आणि प्लांटेशन करून सोडून न देता ही पूर्ण झाडं लावली जातील, ती जगवली जातील, त्यासाठी जी सगळी यंत्रणा महानगरपालिका उभं करेल। एकंदरीतच पर्यावरण रक्षणासाठी एक व्यापक जनचळवळ उभारण्याचा हा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच लोकसहभागातनं यशस्वी होईल। महापालिका आणि समस्त धुळे शहरातील सर्वच नागरिक असतील, NGOज असतील, यांच्या माध्यमातून
सीड बॉल बनवायचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही घेतलेला होता. जवळपास 2 लाख सीड बॉल या ठिकाणी आम्ही बनवणार आहोत आणि या शहरात 10 ते 12 फुटी झाडं 10,000 झाडं लावायचा आमचा संकल्प आहे. भरपूर NGO, भरपूर सामाजिक कार्यकर्ते हे पुढं आलेले आहेत. कोणी 1000 झाड, कोणी 2000 झाड अशा प्रकारे महापालिकेला झाड देत आहेत आणि त्या ठिकाणी जेवढेही या शहरातील चांगल्या मोठ्या ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आम्ही हे सर्व लावणार आहोत आणि DPTCच्या माध्यमातून त्या ठिकाणी या शहरात 2 ऑक्सिजन पार्कसुद्धा आम्ही निर्माण करणार आहोत. 5 तारीख हे पर्यावरण दिवस आहे. माझी तमाम धुळेकर नागरिकांना विनंती असेल का रस्त्याच्या काठाला फक्त झाड लावू नका, जेणेकरून तिथं झाड लावल्यानंतर वरती इलेक्ट्रिक तारा असतात आणि झाड मोठा झाला का त्याच्या बाजूला अतिक्रमण होतं किंवा तो माणूस पुढं येतो. म्हणून ओपन स्पेसवर आपल्या घराच्या समोर, बंगल्यांच्या समोर, बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आत प्रत्येकाने एक झाड लावावं अशी आपल्या धुळेकर नागरिकांना या निमित्ताने विनंती करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.